लक्षात घ्या. आता हा तुमचा 1, 2, 3, 4 आणि 5 कंप्लीट झाला. इथं मी तुम्हाला सांगितलं की थर्डला तुम्हाला कशी एंट्री घ्यायची, त्याच्यानंतर फिफ्थला तुम्हाला कशी एंट्री घ्यायची. आता आपण बघतो आहोत आपलं करेक्शन. ही पूर्ण वेव तुमची कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं करेक्शन बघायचंय, बरोबर आहे. मग करेक्शन मध्ये तुम्ही तुमची एंट्री कशी घेणार. तर हा जो फोर्थ वेव जो आहे, या फोर्थ वेवला तुम्हाला ह्या ए वेवने ब्रेक केलं पाहिजे. कम्प्लीट ब्रेक केलं पाहिजे. यानंतर आपण इथे या ठिकाणी ही बी वेव कंप्लीट होऊ देणार, बरोबर आहे. म्हणजे तुमची ए वेव कंप्लीट झाली, त्याच्यानंतर तुमची बी वेव कंप्लीट झाली. पण आता ही जी बी वेव जी आहे, ही या बी वेवचं तुम्हाला फिबोने मेजर करायची. अशा पद्धतीने मेजर करायची. तुमची फिफ्थ वेवचा हाई आणि ए वेवचा लो हा त्या ठिकाणी मार्क करायचा. आणि इथे ही जी तुमची लेवल आहे 88 to 79, 8 to 79. आता ही जी लेवल आहे सर, ह्या लेवलला तुम्हाला बघायचं आहे की इथं ए वेवची, आता ही जी ए वेव जी आहे, ह्या ए वेवला ही पूर्ण डाऊन आहे, बरोबर आहे. तर ही जेव्हा डाऊन झाली तर तिने या फोर्थ वेवला इथे ब्रेकआउट दिलेला आहे, ब्रेकडाऊन दिलेला आहे. तर इथे तुम्हाला बघायचं आहे की इथे तुम्हाला बघायचं की इथे या वेवला, ए वेवला इथं सप्लाय झोन कुठे आहे, या झोन मध्ये, बरोबर आहे. म्हणजे इथं जर तुमचा सप्लाय झोन जर तुम्हाला त्या ठिकाणी सापडत असेल तर हा तुमचा एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक असेल, बरोबर आहे. तर ह्या ऑर्डर ब्लॉक पासून तुम्हाला सी वेवला एंट्री घ्यायची आहे. ती कुठपर्यंत. आता बघा इथे, आता इथं काय कन्फर्मेशन घ्यायचे. आता मी इथं कन्फर्मेशन काय घ्यायचे ते मी तुम्हाला अगोदर स्मार्टपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एक तर तुम्ही चॉक एंट्री मॉडेल घ्या, फ्लिप एंट्री मॉडेल घ्या, बरोबर आहे. चॉक विथ फ्लिप घ्या, सिंगल कॅन्डल कन्फर्मेशन घ्या. कुठलाही तुम्हाला जर इथं कन्फर्मेशन जर समजा तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही सी वेवला एंट्री घेऊ शकता. ती कुठपर्यंत, तर ह्या ए वेवला पूर्ण मेजर करायचंय. म्हणजे फिफ्थ वेव पासून ए वेव पर्यंत जी पण तुमची त्या ठिकाणी आहे, तर तुम्हाला इथे ही एक लेवल मिळते सर 0.23, बरोबर आहे. तर तुम्हाला इथपर्यंत हे तुमचं फर्स्ट टार्गेट असेल. ओके, 0.23च हे तुमचं फर्स्ट असेल. जर तुम्हाला अजून त्या ठिकाणी पुढचं टार्गेट जर समजा तुम्हाला काढायचंय तर जो फिबो आपण अशा पद्धतीने मेजर केलेला होता, म्हणजे फिबच्या हाईला 8 आणि एच्या लोला 0, तर त्याला उलटा करायचा आहे. उलटा म्हणजे एक जो आहे तो एक तुम्हाला एच्या लोला करायचा आहे आणि 0 जो आहे तो बीच्या हाईला करायचा आहे. ओके, अशा पद्धतीने त्याला मेजर करायचा. आणि इथं तुम्ही तुमची दुसरा टीपी जो आहे तुमचा दुसरा टीपी तुम्ही काढू शकतात 1.23 ला, सॉरी 1.27 ला. आणि थर्ड जे तुमचं टार्गेट आहे ते आहे 1.61 ला. करेक्ट आहे. अशा पद्धतीने तुमचं हे त्या ठिकाणी टार्गेट असेल. बघा सर, परत एकदा रिपीट करतो. फर्स्ट वेव, सेकंड वेव वर कशी एंट्री घ्यायची, बरोबर आहे. हे सर्व कन्फर्मेशन घ्यायचं, पीओआय बघायचा. त्याच्यानंतर तुमचा या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आहे का, या हायला त्याने क्लोज केलेला आहे का. त्याच्यानंतर सेकंड वेव वर एंट्री, थर्ड वेव तुमची कंप्लीट झाली.
फोर्थ वेव्ह तुमची जी आहे ती जर समजा इथं जर तुमचं एबीसी बनत असेल तर इथं तुम्हाला शार्प मुवमेंट मिळेल. ओके, किंवा इथं जर शार्प मिळाली तर तिथं इथं तुम्हाला एबीसी बनेल. एबीसी नंतर तुम्हाला तुमचा पीओआय बघायचा आहे फिबो मध्ये 0.38 to 50. बरोबर आहे. याच्या आतमध्ये जर समजा कुठे तुम्हाला जर समजा तुमची ऑर्डर ब्लॉक जर मिळत असेल तर इथून तुम्ही तुमची पुन्हा या पद्धतीने ही जी एंट्री आपण घेतलेली आहे याच पद्धतीने तुम्हाला पुन्हा इथे एंट्री घ्यायची आहे. ती एंट्री कंप्लीट केल्यानंतर इथून फिबोने मेजर करायचं. इथं 1.27 पर्यंत तुम्ही तुमचं टार्गेट घेणार. त्याच्या वर गेलं तर नो प्रॉब्लेम. ओके, सोडून द्या, त्याला काय हरकत नाही. किंवा सेकंड एंट्री जी आहे ती तुम्ही 1.61 पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. हे कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कंप्लीट ए वेव्ह बनवू द्यायची आहे. ए वेव्ह कंप्लीट झाल्यानंतर जर ती ए वेव्ह तुमची फोर्थला जर समजा ब्रेकआउट जर समजा त्या ठिकाणी करत असेल, ब्रेकडाऊन जर समजा त्या ठिकाणी करत असेल तर तुम्हाला बी वेव्ह साठी सॉरी सी वेव्ह साठी तुम्हाला तुमचा पीओआय काढून ठेवायचा आहे. तो तुम्ही फिबो मेजर करणार. तो घेणार तुम्ही 88 टू 0.88 टू 0.79. याच्या आतमध्ये तुम्हाला सप्लाय झोन बघायचा आहे. तिथून तुम्हाला लोअर टाइम फ्रेम मध्ये कन्फर्मेशन घेऊन तुम्हाला या ठिकाणी सी वेव्हला त्या ठिकाणी एंट्री करायची. आता एंट्री केल्यानंतर तुम्ही 1 2 3 एंट्रीज घेऊ शकता किंवा एकाच एंट्रीला 3 प्रकारे तुम्ही त्याला हे करू शकता. तर त्यामधलं पहिलं जे टार्गेट राहील तुमचं पहिलं टार्गेट हे राहील की तुम्हाला फिफ्थ वेव्हचा हाई आणि ए वेव्हचा लो या दोघांना मेजर करून तुम्हाला जे फिबो मध्ये 0.23 पहिलं टार्गेट जे आहे ते 0.23 असेल. त्याच्यानंतर तोच फिबो उलटा करायचा आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला इथे ए वेव्हचा लो आणि बी वेव्हचा हाई या दोघांना मेजर करून या ठिकाणी तुम्हाला सेकंड टार्गेट जे आहे ते सेकंड टार्गेट काढायचं तुम्हाला 1.27. ओके, थर्ड टार्गेट जे असेल तुमचं ते थर्ड टार्गेट असेल तुमचं 1.61. ओके, अशा पद्धतीने तुम्ही या सी वेव्हला तुम्ही त्या ठिकाणी एंट्री जी आहे ती एंट्री तुम्ही घेऊ शकता. एक इथपर्यंत, दुसरी इथपर्यंत, तिसरी तुमची इथपर्यंत. म्हणजे हा तुमचा पुन्हा एबीसी तयार होतोय आणि या एबीसी नंतर मार्केट जे आहे हे मार्केट पुन्हा तुमचं तुमच्या दिशेला त्या ठिकाणी जाऊ शकतं. ओके, अशा पद्धतीने एंट्री जे आहेत त्या आपल्या इलेक्ट वेव्ह मधल्या एंट्रीज ज्या आहेत त्या एंट्रीज आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. ओके, यामध्ये काही शंका सर तुमची?